नमस्कार. माझं नाव सत्यनारायण मंत्री. मी आज माझ्या दुकानातून बोलतो आहे. आज आपले शिंदगावचे माझे मित्र आहेत आणि ते मित्राची भेट माझ्या मते कमीत कमी 12 वर्षांनी झाले. त्यांचा काय प्रॉब्लेम होता त्यांना विचारू. तुमचं नाव सांगा. शाहूराज मधुकर हरेलकर. मी राहणार शिंदगाव, तालुका रेणापूर. तालुका रेणापूर. बरं, तुम्हाला काय काय प्रॉब्लेम होते? माझं वजन फार वाढलं होतं, गुडघे दुखत होते हां. आणि सारखं बसून राहावं असं वाटत होतं. बरं, वजन किती? 122 किलो. 122 किलो वजन होतं. हां, 122 किलो वजन होतं. शरीर जाड झालं हां, जाड जाड आणि त्याच्यामुळे गुडघे दुखत होते. गुडघे दुखत होते. हां, आणि तुम्ही अगोदर भट्टीपाशी किंवा तुम्ही ते आचारी पण काम करता? हॉटेलमध्ये काम करतो. हां, तुमचा अनुभव सांगा. काय काय त्रास होता? मला बसले की उठू वाटत नव्हतं, एवढं लठ्ठपणा म्हणजे एकदम आळूसच कंटिन्यू राहायचं आलं. अंगात आळस राहायचा? हां, कंटिन्यू. बरं. पण आता हे तुमचं मंत्री साहेबाचं औषध घेतल्यापासून काय काय फरक वाटतो तुम्हाला? मला गुडघ्याचे दुखायचे कमी झाले आयुर्वेदिकमुळे? आयुर्वेदिकमुळे. त्याच्यानंतर जे आळूस होता अंगातला ते निघून गेला. सकाळी मी 10-11ला उठायचं की आता मी सकाळी 6ला 7ला चेव येते मला. म्हणजे आळस थकवा जी होता किंवा सकाळी लवकर वाटत नव्हतं, आता उठा वाटायले. उठावं गुडघ्याचा त्रास कमी झालाय. कमी झालं. कारण वजन 122 किलो असल्यामुळे गुडघ्यावर प्रेशर पडत होतं, त्याच्यामुळे त्रास होता. हां नंतर पोट साफ व्हायला लागले. हां, चांगलं शरीर कमी झाल्याने वाटायले का? वाटायला थोडं. मला तर वाटतं कमीत कमी 2 किलो वजन कमी झालं असेल. हो हो. कारण पहिलं बघितल्यानं आणि आता बघितल्यावर फरक दिसतोय, हे तुम्हाला पण जाणवतंय. हां. मग ह्या आयुर्वेदिक औषधामुळे तुमचं वजन पण कमी केलंय, हो पोट पण साफ व्हायलंय, हो अन्नपचन पण व्हायलंय. हो संध्याकाळी झोपल्यानंतर जे 11-11 वाजेपर्यंत उठत नव्हता, आळस थकवा येत होता, हो आता 6 ते 7 वाजता उठताय म्हणजे आळस थकवा पण आपल्या शरीरातून गेला. हो. मग ह्या आयुर्वेदिक औषध मंत्री साहेबांनी दिले. तुमचा फायदा झाला का काही नुकसान झालं? फायदा झाला. बरोबर. मग आज ह्या आयुर्वेदिक औषधामुळं एक 15 ते 20 दिवस झालं यांना देऊन आणि 20 दिवसाचा एवढा रिझल्ट जबरदस्त आला. चांगलं आयुर्वेदिक औषध घेतल्यामुळं फायदा झाला का तोटा झाला? फायदा झाला. बरं, लोकांना असे भरपूर पेशंट आहेत, त्यांना काय सांगू शकता? मंत्री साहेबांवर विश्वास ठेवून घ्यावं का नाही? डोळे झाकून घ्या तुम्ही मंत्री साहेबांवर विश्वास करा. का तर तुमचा अनुभव आलाय ते सांगायला होतं. हो. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार.